नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये। मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग, नॉट इंजिनिअरिंग। बऱ्याच ठिकाणी इंजिनिअरिंग असेल तर प्लीज स्किप करा। हा पार्ट आपला ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग आहे, त्यामुळे त्यावरचेच MCQ आपण आज स्टडी करणार आहोत। आजपासनं काय करायचंय तुम्हाला की सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचे खरंच किती क्वेश्चन बरोबर येतात ते तुम्हाला आउट ऑफ 15 हे कमेंट करून टाकायचं आहे। म्हणजेच काय, एखाद्या विद्यार्थ्याला जर का 15 आउट ऑफ 10 येत असेल तर त्याने टाका इमानदारीने। कारण कसं आहे ना, मलाही लक्षात येईल की नेमके किती विद्यार्थी खरंच सॉल्व्ह करत आहे किंवा किती जणांना चांगले मार्क्स मिळत असेल, आणि स्वतःहून इमानदारीने टाका। म्हणजे कसं आहे की माहिती पडेल की बाबा रे तुम्हाला किती ऑफ किती मिळत आहे। म्हणजे 15 क्वेश्चन्स आहे तर 15 ऑफ 10 बरोबर आले तर 10 ऑफ 15 करा, 9 ऑफ 15 करा, 15 ऑफ 15 आले तर वेल अँड गुड, तसं पण एकदा करून बघा। सो प्रत्येक एका व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचे मार्क्स शो करा, जेणेकरून माहिती पडेल की आपल्याला या पर्टिक्युलर पार्टमध्ये किती मिळतील। क्लिअर? आणि सगळ्यांना तशा पद्धतीचा टाइम पिरियड ठेवलाच जात आहे। म्हणजे प्रत्येकच एका क्वेश्चन नंतर साधारणतः 30-35 सेकंद मी तुम्हाला देतो, ज्यामध्ये तुम्हाला तो पार्ट लक्षात ठेवायचा आहे। क्लिअर? So let's have today's first question on transportation planning. बघा काय आहे। बघा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, what is the primary purpose of transportation planning? To monitor fuel consumption of vehicle, to address only current traffic issue, to plan for future land use, traffic demand, public safety and economic development, to calculate toll tax on highways. ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगचं इम्पॉर्टंट काम काय आहे किंवा प्रायमरी पर्पज काय आहे? ओके, एकदम सिंपल ऑप्शन होतं, बरोबर। सो ऑब्वियसली फ्युएल कंझम्पशन हा काय आपला पार्ट नाही, किंवा करंट ट्रॅफिक इश्यू हा सुद्धा काय आहे, करंट ट्रॅफिक इश्यू आहे, पण ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मध्ये प्रायमरी पर्पज हे नाही आहे। किंवा कॅल्क्युलेट द टोल टॅक्स, इट इज नॉट द प्रायमरी पर्पज। सो टू प्लॅन द फ्युचर लँड यूज इन द फॉर्म ऑफ ट्रॅफिक, किंवा ट्रॅफिक डिमांड आणि सप्लाय कशी असू शकते, पब्लिक सेफ्टी काय आहे, किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इट इज द पार्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग। यासोबतच याचं एक अजून एक स्पेशल पर्पज आहे, टू इनिशिएट और टू एनकरेज द पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम। ओके, हे पण जर का असेल तर हे ऑप्शन करेक्ट असू शकतं, त्यामुळे इथे तरी ऑप्शन सी हा करेक्ट येतो। क्लिअर? नाउ सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेप in the urban transportation planning process? Inventorying of existing condition, forecasting future condition including the land use, conducting a soil investigation, evaluate alternative plans using a cost benefit analysis. चला पटकन सांगा। आणि क्वेश्चन पण अशाच पद्धतीचे आहेत की जसे की 36 सेकंड मध्ये तुम्ही ते कव्हर करू शकाल, किंवा ते व्हायला पण पाहिजे। ओके, आणि पेपर सेटर पण हाच विचार करून तशा पद्धतीने क्वेश्चन तयार करत असतो। क्लिअर? सो लेट्स सी, सिंपल होतं। म्हणजेच काय, याचं इन्व्हेंटरी ऑफ एक्झिस्टिंग कंडिशन हा पण एक ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगचा प्रोसेसचा भाग आहे। फोरकास्टिंग फ्युचर कंडिशन इन्क्लुडिंग द लँड यूज, ऑब्वियसली लँड यूज प्लॅनिंग विथ रिस्पेक्ट टू द ट्रॅफिक इश्यू जर का बघितलं किंवा ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग हा इम्पॉर्टंट पार्ट आहे किंवा प्रोसेस आहे। त्यानंतर इव्हॅल्युएटिंग द अल्टरनेट प्लान्स युजिंग द कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, हे पण एक इम्पॉर्टंट प्लॅन आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कंडक्टिंग अ सॉइल इन्व्हेस्टिगेशन, इट इज नॉट द पार्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग प्रोसेस, ऍक्च्युअली इट इज द पार्ट ऑफ सॉइल इन्व्हेस्टिगेशन, सॉइल मेकॅनिक्स, बरोबर आहे। सॉइल मेकॅनिक्सचा पार्ट आहे किंवा जिओटेकचा पार्ट आहे। ओके, सो इट इज नॉट द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग, हेन्स ऑप्शन सी हे करेक्ट येणार, कारण इथे आपल्याला नॉट विचारलेलं होतं म्हणून। Clear? Now 3, what is TAZ, traffic analysis zone? A place where only commercial vehicles are allowed, the boundary for a police traffic control, a geographic unit used to represent the land use and travel activity in transportation models, a toll collection zone on expressway. सांगा TAZ, traffic analysis zone काय? आणि TAZ, it is the fundamental
हे पण लक्षात ठेवायचं. इट इज द फंडामेंटल युनिट ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग. ओके, TAZ इज द व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर. चला मग ऑप्शन तुम्हाला माहिती पडलं असेल. ओके, म्हणजे TAZ काय, जो काही ट्रॅफिक अनालिसिस झोन म्हणजेच काय, एखादा कोणताही जिओग्राफिक एरिया किंवा जिओग्राफिक युनिट आहे ज्याला आपण यूज करतोय ट्रॅफिक अनालिसिस ऍक्टिव्हिटी फाइंड आउट करायसाठी किंवा लँड यूज अँड ट्रॅफिक ऍक्टिव्हिटी इन अ ट्रान्सपोर्टेशन मॉडेल. ओके, सो आपण त्यालाच काय बोलतो, TAZ बोलतो. म्हणून यामध्ये C करेक्ट येणार. आय होप तुमचे 3 पैकी 3ही क्वेश्चन बरोबर आले असतील. नेक्स्ट 4. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंडक्टिंग an inventory of the road network system in the transportation planning? To determine the soil classification and foundation types, to assess the physical characteristics, constraints and capacity of transportation infrastructure, to measure pollution level in urban areas, to identify location for a new shopping centers. चलो सांगा. क्वेश्चन नंबर 4. Main objective of conducting an inventory of the road network system in a transportation planning. Okay, so let's see. खरं तर काय की मेन ऑब्जेक्टिव्ह कंडक्टिंग अँड इन्व्हेंटरी ऑफ रोड नेटवर्क सिस्टम, याचा बेसिक एक फायदा काय असतो तो पण तुम्ही लक्षात घ्या की करंट सिच्युएशन काय आहे. ओके, म्हणजे करंट इश्यू म्हणा किंवा सिच्युएशन म्हणा, सिच्युएशन रिगार्डिंग द ट्रॅफिक, काय आहे ही तुम्हाला माहिती होणार इन्व्हेंटरी ऑफ रोड नेटवर्क सिस्टम म्हणून. किंवा डिफिशियन्सीज काय आहे, काय डिफिशियन्सीज आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती करू शकता तुम्ही बाय कंडक्टिंग an inventory road network system. Okay, it means that to assess the physical characteristic, constraints and the capacity of transport infrastructure, हे माहिती करण्यासाठी करंट इश्यू काय आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीमची कॅपॅसिटी किती आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जो आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे, कोणत्या गोष्टी डिफिशियन्सी आहे, कुठे आपण कमी पडतोय किंवा काय इश्यू होते, हे तुम्हाला काय जो की आपला सर्वे आहे कंडक्टिंग अँड इन्व्हेंटरी ऑफ द रोड नेटवर्क सिस्टम, यावरनं तुम्हाला ऑप्शन बी हे करेक्ट येईल. त्यामुळे क्वेश्चन नंबर 4 साठी ऑप्शन बी करेक्ट आहे. क्लिअर. हे लक्षात घ्या, हे सगळे टाइप्स ऑफ सर्वे आहे. हा क्वेश्चन टाइप्स ऑफ सर्वे वरचा आहे, त्यामुळे हा सर्वे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 5th, व्हॉट इज द की ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पीड अँड डिले स्टडी इन द ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग. तुम्हाला माहित आहे की speed and delay, it is the type of survey which is conducted under the transportation planning process. Okay, to estimate the fuel efficiency of a vehicle, to design a new road material, to obtain the journey speed, identify delays and understand the travel time of OD pairs, to assess the air quality on highways. Clear? खूपच easy आहे. Okay, स्पीड अँड डिले स्टडी हा जो काही ट्रॅफिक प्रॉब्लेम असतात किंवा जे काही ट्रॅफिक इश्यूज आहे ते डायग्नोज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काम होतो. किंवा ट्रॅफिक इश्यूचे जे काही इश्यू आहे, म्हणजेच काय, सपोज तुम्ही मी घरून निघतोय पण मला पोहोचायला वेळ होते, कुठेतरी बॉटल नेक पॉइंट आहे, कुठेतरी खूप जास्त ट्रॅफिक जाम होतं. स्पीड अँड डिले, ओरिजिन पासून डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला जो काही टाइम पिरियड लागतो किंवा त्यासाठी जो स्पीड मेंटेन केला जातो, हा सर्व गोष्टी आपण या पर्टिक्युलर स्पीड अँड डिले स्टडी मध्ये बघतो. आणि ज्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे टू ऑब्टेन द जर्नी स्पीड, आयडेंटिफाय डिलेज. आता आयडेंटिफाय डिलेज जो आहे हा आपण नंबर ऑफ, म्हणजे कुठे जास्त ट्रॅफिक होतं किंवा कुठेतरी बॉटल नेक पॉइंट आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की अशा पद्धतीचा बॉटल नेक पॉइंट असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त ट्रॅफिक जमा होतं किंवा अशा गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. अंडरस्टँड द ट्रॅव्हल टाइम फॉर ओरिजिन अँड डेस्टिनेशन पेयर. घरून निघतोय, ऑफिस पर्यंत पोहोचायचं, ऑफिस माझं डेस्टिनेशन आहे, त्यासाठी ट्रॅव्हल टाइम काय माहिती, म्हणजे काय लागतो
हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण स्पीड अँड डिले स्टडी ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मध्ये बघतो. ऑप्शन सी हे करेक्ट येणार. क्लिअर. नेक्स्ट 6. Which method in speed and delay study best captures the both travel time and delay caused in the real time while moving with the traffic stream? Elevated observer method, floating car method, registration number method, manual video recording. चला प्रॉपर सांगा. खूप सिंपल आहे. खालीलपैकी कोणती मेथड आहे, किती तुम्हाला कंडिशन मध्ये बघायचं आहे. इट इज द टाइप ऑफ सर्वे. कदाचित या सर्वेवर क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे स्पीड डिले सर्वे सुद्धा व्यवस्थित करून ठेवा ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मध्ये. क्लिअर. ओके. सो लेट्स सी. बघा इलिव्हेटेड ऑब्झर्वर म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर हाय अल्टिट्यूड पॉइंटवर एखादा ऑब्झर्वर बसवला जातो आणि तो या पर्टिक्युलर केसमध्ये ना फेल्युअर ठरू शकतो. कारण स्पीड डिले सर्वे करताना इलिव्हेटेड ऑब्झर्वर मेथड आहे ही फेल आहे. कारण आपण एका पर्टिक्युलर रेंज पर्यंतच त्याला ऑब्झर्व करू शकतो, त्यानंतर शक्य नाही. रजिस्ट्रेशन नंबर मेथड ही बरेचदा चुकीची ठरू शकते. म्हणजेच काय, जसं की अमरावतीमध्ये MS27 आहे आणि पुण्यामध्ये MS12 आहे. तर अमरावतीमध्ये MS12 कार असू शकते ना, किंवा तिथून विकत आणल्यावर इथे वापरू शकतो, किंवा इथली कार तिथे वापरू शकतो. सो अशा केसमध्ये रजिस्ट्रेशन नंबर मेथड असं प्रत्येक वेळेला होणार नाही की बाबा तो MS27 आहे म्हणजे तो अमरावतीवरूनच पुण्याला आला, असं काही शक्य नाहीये. सर ती पण केस प्रॉब्लेमॅटिक आहे. मॅन्युअल व्हिडिओ रेकॉर्डिंग. सो मॅन्युअल व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला काही प्रमाणात तुम्ही करू शकता, पण ज्या केसमध्ये फ्लोटिंग कार मेथड म्हणजे एखादा ऑब्झर्वर त्या कारमध्ये बसून 2 केसमध्ये याची पण एक प्रोसेस आहे. स्पीड अँड डिले मध्ये फ्लोटिंग कार मेथडची पण प्रोसेस असते. एक अप आणि डाऊन मध्ये तशा पद्धतीने त्याचा सर्वे केला जातो. सो फ्लोटिंग कार मेथड मध्ये काय, तो जो कोणी ऑब्झर्वर असेल तो कार मध्ये बसून तशा पद्धतीचा सर्वे कॅल्क्युलेट करू शकतो परफेक्टली. त्यामुळे यासाठी ऑप्शन बी हा करेक्ट आहे. आय होप 6 पैकी 6 करेक्ट आले असतील. 7. What is the primary objective of classified traffic volume count, ज्याला आपण CVC सर्वे म्हणतो. ओके. To calculate the average daily traffic EDT, to appreciate the traffic characteristics in terms of size, composition and variation, to establish the level of service on the road network system, all of the above. Okay. So this is the type of survey. तुम्हाला साधारणतः 12 ते 13 सर्वे या पर्टिक्युलर ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मध्ये स्टडी करायचे, आणि ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग मधले जे सर्वे आहे त्यावर तुम्हाला 100% एक तरी क्वेश्चन बघायला मिळेल. छोटे छोटे सर्वे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामधलाच हा आहे क्लासिफाईड ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट्स CVC सर्वे. काय सांगतो बघा, ऑब्वियसली CVC कशासाठी केला जातो, टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज डेली ट्रॅफिक. ओके. ॲव्हरेज डेली ट्रॅफिक किती असतो त्या पर्टिक्युलर ट्रॅफिक झोन मध्ये किंवा TAZ मध्ये, हे आपल्याला काउंट केलं जाऊ शकतं. टू अप्रिशिएट द ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स, टर्म्स ऑफ साइज, कंपोजिशन अँड व्हेरिएशन्स, किती कोणत्या टाइपचे व्हेकल्स त्या पर्टिक्युलर रोडवरनं जातात. ओके. म्हणजेच ते काय की ट्रक जातोय, बस जाते, 2 व्हीलर जातात, 4 व्हीलर जातात, घोडागाडी जाते, अशा सगळ्या गोष्टी आपण कंपोजिशन फाइंड आउट करतो. आणि इस्टॅब्लिश द लेवल ऑफ सर्व्हिस ऑन द रोड नेटवर्क सिस्टम. ओके. हा पण काय CVC चाच पार्ट आहे. म्हणजेच काय ABC करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन डी हा माझ्यासाठी करेक्ट आहे. क्लिअर. म्हणून 7 ला डी करेक्ट. नाउ नेक्स्ट 8. What is the purpose of screen line in a roadside origin and destination survey? To assess the intensity of through the destined traffic. B. To compare the traffic assignment result with the traffic count data. C. Establish the cordon line boundaries. D. To collect the data for a roadside interviews. Question number 8. व्यवस्थित. एकतर तुम्हाला सुरुवातीला स्क्रीन लाईन काय असते ते माहित असणं गरजेचं आहे बरं, की स्क्रीन लाईन म्हणजेच काय. कम ऑन फास्ट.
ओके, चला मग एकतर स्क्रीन लाईन काय सुरुवातीला ते समजून घ्या. ऍक्च्युली इट इज द इमॅजिनरी लाईन. हे काय आहे? इमॅजिनरी लाईन आहे. ओके, ही एका पद्धतीची इमॅजिनरी लाईन असते जी की ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क मध्ये अझूम केली जात असते. बघा, स्क्रीन लाईन काय, इट इज अन इमॅजिनरी लाईन आणि ही कुठे अझूम केली जाते? ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क मध्ये, टू अनालाइज द ट्रॅफिक डाटा किंवा ट्रॅफिक फ्लो. म्हणजे काय, ट्रॅफिकचा फ्लो कसा आहे तो अनालाइज करण्यासाठी अशा पद्धतीच्या स्क्रीन लाईनचा वापर होत असतो. त्यासोबतच मुवमेंट अक्रॉस दॅट पर्टिक्युलर लाईन, म्हणजे जी काही सपोज टू बी हा जर का तुमचा झोन असेल तर या पर्टिक्युलर केसमध्ये या पर्टिक्युलर वेवर किती फ्लो आहे किंवा मुवमेंट ऑफ व्हेकल्स कशी होते ही फाइंड आउट करण्यासाठी आपण नॉर्मली स्क्रीन लाईनचा वापर करतो. क्लियर? सो क्वेश्चन नंबर 8 लक्षात आलं? बघा, टू कंपेअर द ट्रॅफिक असाइनमेंट रिझल्ट विथ द ट्रॅफिक काउंट डाटा, बिलकुल नाही. टू इस्टॅब्लिश, हा काही प्रमाणात हे बरोबर आहे, पण याच्यापेक्षा जर का बघितलं हे ऑप्शन तर अजून क्लिअर होईल. सी, टू इस्टॅब्लिश द कॉर्डन लाईन बाउंड्री, बिलकुल नाही. टू कलेक्ट द डाटा फॉर रोड साइड इंटरव्यू, नाही. टू असेस द इंटेन्सिटी थ्रू अँड डेस्टिन ट्रॅफिक, सो ऑप्शन ए हा करेक्ट येणार की इंटेन्सिटी किती आहे त्या पर्टिक्युलर लाईनवर आणि तो फाइंड आउट करण्यासाठी आपण स्क्रीन लाईन अशी एक अझूम करत असतो. इट इज अन इमॅजिनरी, सिंपल. क्लिअर? म्हणून ऑप्शन ए करेक्ट. 9. Which of the following is a key objective of the roadside origin and destination survey? Roadside origin destination survey, बघा काय म्हणताय. बघा, एक तर रोड साइड ओरिजिन काय आहे की एक ट्रॅव्हल पॅटर्न, जो कोणी ट्रॅव्हलर आहे त्याचा ट्रॅव्हल पॅटर्न माहित करण्यासाठी, ओके, ओडी ओरिजिन डेस्टिनेशन ट्रॅव्हल पॅटर्न माहित करण्यासाठी रोड साइड ओरिजिन किंवा डेस्टिनेशन सर्वे कॅरीड आउट केला जात असतो. बरोबर आहे? या संपूर्ण केसमध्ये बघा, टू डिटरमाइन द व्हेकल स्पीड, टू असेस द इंटेन्सिटी थ्रू अँड डेस्टिन ट्रॅफिक, टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज डेली ट्रॅफिक, टू इस्टॅब्लिश द लेवल ऑफ सर्व्हिस ऑन द रोड नेटवर्क सिस्टम. सांगा फास्ट. सिंपल आहे, ऑप्शन बी ए करेक्ट येणार. टू असेस द इंटेन्सिटी ऑफ थ्रू अँड डिस्टाइंड ट्रॅफिक. क्लिअर? सो म्हणून काय तर रोड साइड इंटरव्ह्यू मेथड किंवा रोड साइड ओरिजिन डेस्टिनेशन सर्वे काय असतो, हा सर्वे काय कोणत्या पद्धतीत कॅरीड आउट केला जातो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 9 ला बी करेक्ट. 10. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ इंटरसेक्शन ऑफ रोड नेटवर्क? ओके, प्रायमरी फंक्शन काय इंटरसेक्शन ऑफ रोड नेटवर्कचं? टू कंट्रोल द व्हेकल स्पीड, टू गाइड व्हेकल टू देअर रिस्पेक्टिव्ह डिरेक्शन, टू इन्क्रीज द नंबर ऑफ लेन्स, टू मॉनिटर द ट्रॅफिक डेन्सिटी. इंटरसेक्शनचं जो काही इंटरसेक्शन प्रोव्हाइड केला जातो रोडवर त्याचं प्रायमरी फंक्शन काय ते विचारलंय त्यांनी. ओके, टू कंट्रोल द व्हेकल स्पीड हे काय इंटरसेक्शनचं काम नाही. टू इन्क्रीज द नंबर ऑफ लेन हे पण नाही आणि मॉनिटर द ट्रॅफिक डेन्सिटी पण नाही. ओके, त्यासाठी ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी आपण करू शकतो. मग उरलंय काय? टू गाइड द व्हेकल टू देअर रिस्पेक्टिव्ह डिरेक्शन, म्हणजेच काय ज्या डायरेक्शनला ट्रॅव्हलरला फ्लो करायचं किंवा डायरेक्शनला चेंज करायचंय तशा पद्धतीने डायरेक्टिव्ह फॉर्म केलं जातं, त्यालाच म्हणतो आपण रिस्पेक्टिव्ह डायरेक्शनला गाइड केलं जातं त्या व्हेकलला. म्हणजेच ऑप्शन बी हे करेक्ट येतं. क्लिअर? नेक्स्ट, व्हॉट इज द प्रायमरी ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग अ ट्रम्पेट इंटरचेंज? ओके, it provides high traffic flow and high construction cost. It allows for interchange of secondary streets to a multi-lane roadway with minimal traffic mix. It requires more land area for construction. It is primarily used for the urban areas with high traffic density. ट्रम्पेट विषयी क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आणि ट्रम्पेट असा इंटरचेंज आहे जो की जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहे तो मिनिमाइज करतो.
किंवा ट्रॅफिक फ्लोचे जे काही कॉन्फ्लिक्ट्स असू शकते ते मिनिमाइज केले जाऊ शकतात. जसं की क्लोअर लिप मध्ये खूप जागा लागेल किंवा क्लोअर लिपला खूप जास्त जागा लागते ॲज पर द अदर इंटरचेंज, और जर का कम्पेअर केलं बाकी इंटरचेंज सोबत तर सगळ्यात जास्त जागा क्लोअर लिपला लागते. त्याच्यासोबत कंपॅरिझन जर बघतो म्हटलं तर मग याला कमी जागा लागेल, बरोबर आहे ट्रम्पेटला. आणि ट्रम्पेटमध्ये काय, ट्रम्पेट तुम्हाला माहिती आहे ट्रम्पेट ते वाजवण्यासारखं ते या शेपचं असेल. क्लिअर. सो त्याच केसमध्ये सो काय होतं सिंपल, इट अलाउज द इंटरचेंज ऑफ सेकंडरी स्ट्रीट्स टू अ मल्टी लेन रोडवे विथ मिनिमल ट्रॅफिक मिक्स. ओके, लक्षात ठेवा ट्रम्पेटवर जर क्वेश्चन आला तर अशा पद्धतीचा विचारू शकतो, त्यामुळे याचं ऑप्शन काय असेल, बी ए करेक्ट असणार. क्लिअर. नेक्स्ट 12. व्हॉट इज द की डिसएडव्हान्टेज ऑफ अ डायमंड इंटरचेंज. बघा डिसएडव्हान्टेज विचारला कोणाचा, डायमंड इंटरचेंजचा. ओके. हाय कंस्ट्रक्शन कॉस्ट, लिमिटेड कॅपॅसिटी ड्यू टू ऍड ग्रेड टर्मिनल on the minor road, limited capacity due to add grade terminals on the minor road, high land requirement, traffic congestion due to the interweaving flows. सांगा पटकन. आणि याचा अजून एक गोष्ट काय, डायमंडला काय प्रॉब्लेम आहे की जेवढे की मायनर रोड्स आहे हे डायरेक्ट कनेक्ट असतात. मायनर रोड्सला डायरेक्ट कनेक्शन दिलं जातं किंवा तशा पद्धतीने फ्लो इंटरचेंज करण्याची कॅपॅसिटी डायमंडची असते. त्यामुळे काय होतं की हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. हा डिसएडव्हान्टेज साठी कारण की लिमिटेड कॅपॅसिटी ड्यू टू ऍड ग्रेड टर्मिनल ऑन द मायनर रोड, हा एक डिसएडव्हान्टेज आहे की जेवढेही मायनर रोड्स असतील त्याला तशा पद्धतीने ऍक्सेस दिला जातो आणि त्याच पद्धतीने हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे डायमंडच्या केसमध्ये, म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट आहे. क्लिअर. 13. Which of the following urban road system is referred to as a spider's web system? SWS. Spider's web system. हा एक अननोन क्वेश्चन आहे. ओके. आणि असा क्वेश्चन कदाचित जर का पेपरमध्ये आला इन केस तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की यासाठी कोणत्या पद्धतीचं सिस्टम किंवा अर्बन रोड सिस्टम रेफर केलं जातं स्पायडर्स वेब सिस्टम मध्ये. रेक्टँग्युलर और ग्रिड आयर्न स्ट्रीट सिस्टम, कॉन्सेंट्रिक स्ट्रीट सिस्टम, रेडियल आहे, अँड लास्ट इरेग्युलर मिडबल स्ट्रीट सिस्टम. ओके. सो लक्षात घ्या स्पायडर्स वेब सिस्टम मध्ये ऑप्शन सी जो आहे रेडियल स्ट्रीट सिस्टम हे अशा पद्धतीने तिथे यूज केलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की स्पायडर वेब सिस्टम काय आहे आणि कोणत्या पद्धतीत काम करत आहे. 14. What is the key characteristics of irregular medieval street system? What is the key characteristics? Irregular. Okay. Streets are arranged in a grid pattern. Streets flow the natural topography of the land. The growth of city is unmethodical and illogical. It is designed with concentric ring roads and radial roads. इरेग्युलर हा शब्दच तुम्हाला क्लिअर इंडिकेशन करतो की काय आहे असं ऑप्शन असू शकतं. क्लिअर. ऑब्विसली अनमेथॉडिकल, ओके, आणि इलॉजिकल ग्रोथ होत असेल तर तशा केसमध्ये इरेग्युलर मिडवेल स्ट्रीट सिस्टम असू शकते. वाकडं तिकडं कोणत्याही पद्धतीने कुठेही रस्ता कुठेही चालू होतो कुठेही संपतो अशा पद्धतीच्या केसमध्ये. क्लिअर. म्हणून 14 ला सी करेक्ट. अँड द लास्ट question, which stage in a transportation planning involves predicting the share or absolute number of trips made by a different modes of transportation? Simple hai. Which stage in a transportation planning involves predicting the share or absolute number of trips made by the different modes of transport? काय म्हणाल? त्यालाच काय म्हणतात, मोड ऑफ चॉईस और मॉडल स्प्लिट. क्लिअर. आय होप सो की तुमचे 15 ऑफ 15 करेक्ट आले असतील. 1 2 3 4 चुकले तर काही इश्यू नाही. कदाचित तुम्हाला यावरनं तुमचं रिव्हिजन पॅटर्न समजेल किंवा आपला अभ्यास किती झालाय, आपण कुठे मागे पडतोय हे तुम्हाला काही इंडिकेटिंग
कंडिशन्स तुम्हाला या पर्टिक्युलर MCQ मॅरेथॉन मधनं समजू शकेल, त्यावर फोकस करा आणि अभ्यासाला जोरदार तयारी चालू करा. तर मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.